अजून सबट्रॅक्शन कॅरीची सबट्रॅक्शन अजून समजलेलं नाही त्यांच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे की जेणेकरून हा व्हिडिओ जर तुम्ही बारकाईनं बघितला तर तुम्हाला निश्चित कॅरीची सबट्रॅक्शन येईल. सिंपल सबट्रॅक्शन सगळे करतात, परंतु कॅरीची सबट्रॅक्शन आपल्याला करता आली पाहिजे. चला तर बघा, या ठिकाणी आपण 10 घेऊया. हे आहे युनिट. ओके, कॅरीसाठी आपण ही जागा जी आहे ती मोकळी ठेवणार आहोत. इथे घेऊया 92 मायनस 57. आता आपण ही सबट्रॅक्शन करणार आहोत. तुमच्या लक्षामध्ये येईल या 2 मधून आपल्याला 7 मायनस करायचं आहे. पहिल्यांदा आपण ही युनिटची सबट्रॅक्शन करतो आणि मग 10ची सबट्रॅक्शन करतो. तर पहिल्यांदा आपण ही युनिटची सबट्रॅक्शन करणार आहोत. 2 मधून आपल्याला 7 मायनस करायचे आहे, परंतु 2 हा नंबर या 7 पेक्षा काय आहे, स्मॉल नंबर आहे. म्हणून 2 मधून 7 आपल्याला मायनस करता येत नाही. म्हणून आपण या 10 मधून 1 या ठिकाणी घेणार आहोत. म्हणून तत्पूर्वी काय करायचं, या 2 वर काट मारायची. हा वरच्या बाजूला लिहिला. हा 9 मधला 1 आपण या युनिटमध्ये घेणार. आता 9 मधला 1 युनिटमध्ये आला की तो 10 होतो. म्हणजे 10 आणि 2 किती झाले, इथं 12 झाले. आता या 9 मधला 1 10 आहे, तो आपण युनिटमध्ये घेतल्यानंतर 9 मध्ये किती शिल्लक राहिले, 10 10 शिल्लक राहिले, 80 शिल्लक राहिले. म्हणून 9 वर आपण काट मारले आणि 8 वर लिहिले. आता या युनिटची पहिल्यांदा आपण सबट्रॅक्शन करतो. 12 मधून आपण 7 इझी मायनस करतो. बरोबर आहे. यासाठी आपण काय करतो, आपल्या हाताची बोटं आहे ती बंद करतो आणि या 7च्या पुढं हे 12 येईपर्यंत आपण काय करतो, ती बोटं काढतो. किंवा तुम्ही रेषाही साईडला मारू शकता. आता या 7च्या पुढं 12 येईपर्यंत आपण रेषा मारल्या. 7च्या पुढं 8 9 10 11 12 किती रेषा आला, किंवा तुमच्या हाताची बोटं किती आली, 1 2 3 4 5 आली. 5 रेषा आल्या. म्हणजे 12 मायनस 7 किती झाले, 12 मायनस 7 त्याचं ॲन्सर आलं 5. ते आपण या युनिटच्या ॲन्सरच्या ठिकाणी लिहायचं आहे. आता 8 माझं ह्या 10चा जो आहे सबट्रॅक्शन ते आपल्याला इथं करायचं आहे. 8 मायनस 5 8 मायनस 5 किती होतात. म्हणून 5च्या पुढं 8 येईपर्यंत आपण रेषा मारतो किंवा बोटे काढतो. 5च्या पुढे, या 5च्या पुढे हे 8 येईपर्यंत. 5च्या पुढे 6 7 8 किती आल्या रेषा, 3 आल्या, 3 आल्या. म्हणून आपण 10च्या त्या ॲन्सरमध्ये आपण काय उत्तर लिहिणार आहोत, 3 लिहिणार आहोत. काय लिहिणार आहोत, 3 लिहिणार आहोत. म्हणजे 92 मायनस 57 त्याचा आपलं ॲन्सर आलेला आहे 35 आलेला आहे. किती आलेला आहे, 35 आलेला आहे. या पद्धतीनं तुम्ही घरी सराव करा. अजून एक उदाहरण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि ते पाठवणार आहे. ओके, अजून एक उदाहरण आपण बघणार आहोत. या ठिकाणी 10 युनिट 50 मायनस 38 सबट्रॅक्शन करणार आहोत. नियमाप्रमाणे आपण काय करतो, पहिल्यांदा ही युनिटची सबट्रॅक्शन करतो, त्याच्यानंतरच ही 10ची सबट्रॅक्शन आपल्याला करायची आहे. मग युनिटमध्ये काय आहेत, 0 मायनस 8. आता 0 हा स्मॉल नंबर आहे आणि 8 हा बिग नंबर आहे. म्हणून 0 मधून 8 मायनस होत नाहीत. अशा वेळेस आपण काय करतो, हा जो 0 आहे तो वर लिहितो आणि या 5 10 मधून आपण 1 युनिटमध्ये घेतो. मग 5 10 मधला 1 हा युनिटमध्ये येताना त्याचे 10 होतात. 1 10 म्हणजे युनिटमध्ये किती आले, 10. हा 0 आणि हे 10 किती झाले, 10. आता 10 मधून आपण 8 मायनस करू शकतो, परंतु त्या अगोदर या 5 मधला 1 आपण इथं घेतल्यामुळं 5च्या वर किती 10 शिल्लक राहिले. म्हणून 5 वर काट मारली. 5च्या वर 4 10 शिल्लक राहिले, कारण 5 मधला 1 आपण युनिटमध्ये घेतलेला आहे. आता 10 मायनस 8 आपण सबट्रॅक्ट करू शकतो. 4 मायनस 3 आपण इझिली सबट्रॅक्ट करू शकतो. मग त्यासाठी आपण काय करतो, दोन्ही हाताची बोटे बंद करतो आणि या 8च्या पुढं 10 येईपर्यंत मोजतो.
बोटे काढतो. जेवढी बोटे येतील ते आपण इथं ॲन्सरमध्ये लिहितो. किंवा बोटे काढणे अशक्य असेल तर तुम्ही रेषाही साईडला ओढू शकता. 8च्या पुढं 10 येईपर्यंत रेषा काढायच्या आहेत. 8च्या पुढे 9 आणि 10, फक्त किती रेषा आल्या? 2 आल्या. म्हणून 10 - 8 किती आलं? 2 आलं. किती आलं? 2. म्हणून 10 - 8 2. आता 4 - 3 आपल्याला करायचं आहे. एकदम इझी. 3च्या पुढे 4 येईपर्यंत 3च्या पुढं 1 मोजला की 4 आलं. म्हणजे किती रेषा आली? एकच किंवा एकच तुमचं बोट आलं असेल. म्हणजे 4 - 3 किती आले? 1. म्हणजे 50 - 38 याचं आन्सर आलेलं आहे 12. या पद्धतीनं घरी सराव करा. जर तुम्हाला काय अडचण आली तर मला वर्गामध्ये पुन्हा विचारा. मी तुम्हाला वहीमध्ये पुन्हा एकदा समजावून सांगेन. ओके, प्रॅक्टिस करा.